नमस्कार मंडळी. तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीनं कडुलिंबाच्या पानापासून साबण कसा तयार करायचा ते पाहूया. या ठिकाणी कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत. सोप बेस घेतले आहेत 250 ग्रॅम. सहज मार्केटमध्ये उपलब्ध मिळतो किंवा तुम्ही ऑनलाईन पण तो मागू शकता. 1 चमचा हळद आणि इथं 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घेतले. कडुलिंबाचे पानं आहे ते मी आधी स्वच्छ धुवून घेतली, कारण धूळ वगैरे लागलेली असते त्याला. नंतरच कापडानं कोरडे करून घ्यायची. आता देठापासून जे कडुलिंबाची पानं आहे ती पूर्ण आपल्याला मोकळी करून घ्यायची, कारण मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक पातळ असं लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला चेहऱ्यावर जर खूप पिंपल्स वगैरे आले असतील ना, त्याने खूप फायदेशीर आहे हा साबण. अशा पद्धतीचा अगदी घरगुती पद्धतीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपला चेहरा खूप असं रखरखतो, कोरडा पडतो, त्याच्यासाठी पण खूप चांगला आहे. त्याच ठिकाणी कडुलिंबाचे पानं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. त्यात साधारणतः त्यामध्ये मी 1.5 ते 2 कप इथं पाणी घालून घेणार. खूप जास्तही पाणी घालू नका, फक्त 1.5 कप किंवा 2 कप इथं पाणी घाला. आणि सोप बेस तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर पूर्ण 250 ग्रॅम सोप बेस घेतला तरी पण चालतं, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये साबण तयार होतील. आता जेवढं बारीक पातळ लिक्विड करता येईल तेवढं आपल्याला बारीक पातळ लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. आता जो सोप बेस घेतल्यात मी 250 ग्रॅम, हा तुम्ही ऑनलाईन पण हा सोप बेस मागू शकता. तर एवढा काही लागणार नाही मला, फक्त त्यातला मी 150 ग्रॅम इथं वापरणार आहे आणि 100 ग्रॅम थोडं साईडला ठेवणार आहे. आता त्यापासून पण मी एक वेगळ्या पद्धतीचा साबणचा हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे लवकरच. मुलतानी माती आणि बटाट्यापासून तो व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. आता तो 100 ग्रॅम आहे तो साईडला ठेवणार आहे. 150 ग्रॅम सोप बेस घेतलेला आहे, त्याचे आपल्याला मधोमध कट करून घ्यायचे आहेत. आता हा जो सोप बेस आहे तो आपल्याला वितळूनच घ्यायचा आहे. आधी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि सोप बेस ज्या पातेल्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे ते पातेलं त्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. काही 5 ते 6 मिनटामध्येच हे सोप बेस वितळून निघतो. खूप जास्तही वेळ लागत नाही त्याला. पातळ लिक्विड तयार होऊन जातं सोप बेसचं. शिवाय या साबणापासून तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नाही. पिंपल जाण्यामध्ये खूप मदत होते आणि चेहरा पण चांगला स्मूथ राहतो आणि चेहऱ्यावर चांगला ग्लोसुद्धा येतो. अशा हा घरगुती पद्धतीने साबण नक्कीच बनवून बघा या थंडीमध्ये. आता हा पूर्ण सोप बेस आहे तो पूर्ण वितळून घ्यायचा आहे. वितळल्यानंतरच आपण जे पातळ लिक्विड तयार केलं होतं लिंबाच्या पानाचं ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पण ते घालताना आपल्याला चाळूनच ते वापरायचं आहे. म्हणजे जे थोडेफार लिंबाचे पानं जर राहिलेले असतील ते रखरख लागणार नाही, म्हणून आपल्याला पूर्ण लिक्विड हे चाळणीनं गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला गाळायचं जर नसेल तुम्ही खूप असं बारीक करा आणि डायरेक्टली घाला, तसंही चालतं. आता पूर्ण लिक्विड आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण 1 ते 2 मिनटं चांगलं गॅसवर जरा होऊ द्यायचं आहे. म्हणजे सोप बेस आणि लिंबाचे पानाचं लिक्विड ते पूर्ण एकजीव व्हावं इतपत आपल्याला गॅसवर होऊ द्यायचे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इथं मी हळद घालून घेणार आहे. हळदीमुळे पण आपला चेहरा चांगला ग्लो येतो आणि चेहरा चमकदार होतो. इथं मी 1 चमचा इथं हळद घेतलेली आहे. हे एकजीव करून घ्यायची. नंतरच त्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घालून घ्यायचे आहेत. आता त्यात आपल्याला व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घालून घ्यायचे आहेत आणि पूर्ण मिश्रणचं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटं चांगलं गॅसवर जरा होऊ द्यायचं आहे, म्हणजे पातळ एकजीव व्हावे सर्व मिश्रण या ठिकाणी. आता ते लगेचच सोप बेसमध्ये घालून घेऊयात. आता आपल्याला साबण करायचे 600 जर नसतील तर हे प्लास्टिक जे कंटेन आहे त्यामध्ये पण तुम्ही साबणं तयार करू शकतात. आता माझ्याकडे मी घरात प्लास्टिकचे कंटेनर होतेच माझ्याकडे श्रीखंडाचे, तेच इथं घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर झाकणं असतील प्लास्टिकचे तुम्ही त्याचा पण इथं उपयोग करू शकतात. आता हे 3 साबणं माझ्या इथं तयार झाले आहेत. एवढं लिक्विड तयार करून घेतलं आहेत मी. तिघी कंटेनरमध्ये ते थोडं थोडं घालून घेतलं आहे. चांगलं 3 ते 4 तास आपल्याला हे पूर्ण बाहेर थंड होऊ द्यायचे. 3-4 तासानंतरच हे थंड झाल्यानंतर आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. अगदी घरगुती पद्धतीचा हा साबण आपला इथं तयार होतो. ती पाहू शकता 3-4 तासानंतर चांगला सेट झालेला आहे. लगेचच तो प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचे. सुरचीच मदत घ्यायची, नंतर पूर्ण आजूबाजूनं कड्या मोकळा करायचा आणि साबण काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे असे कंटेन जर नसतील, तुम्ही प्लास्टिकचे झाकणं असतात ना, तुम्ही त्यामध्ये पण तो साबण तयार करू शकतात. कुठलाही साईड इफेक्ट नाही. चेहऱ्यावरची पिंपल जाण्यामध्ये खूप मदत होते आणि आपला चेहरा थंडीमध्ये एकदम खूप असा ड्राय पडतो, त्याच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे हे घरगुती पद्धतीचे साबण. एकदा या अशा पद्धतीनं घरगुती पद्धती साबण नक्कीच बनवा आणि करा आणि सांगा कसं झालं आहे, तर म्हणजे तुम्हाला कसा रिझल्ट वाटला. तर मी आधी पण तुमच्यासोबत फेस वॉशचा व्हिडिओ शेअर केला होता, म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एखाद्या रेसिपी. त्यामध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.